मागील त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? मागील त्याला सोलर पंप योजना माध्यमातून अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप स्थापित शेतकऱ्यांना उत्पादन मंजुरी प्रतीक्षेत आहेत. काही मत सोलर पंप कोटा पूर्ण झाला आहे का? आता आपल्याला पंप मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संभाव्यस्त असून आजच्या लोकांतून सोलरचा कोटा पूर्ण झाला का? झाला असेल तर पूर्ण याबाबत माहिती घ्या. त्याला सौर कृषी पंप योजना दिली जात आहे, ज्याच्या अंतर्गत 10.5 लाख पंप हे शेतकऱ्यांना स्थापित करण्याचे उद्दिष्ट घेतले आले. त्याला साधारण मार्च 2027 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवस 12 तास वीज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. महावितरण माध्यमातून मार्च 2025 पर्यंत 1.5 लाख सोलर पंप उपस्थित करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. 2.5 लाख सोलर पंप कोटा कुसुम योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला होता. त्या अंतर्गत पूर्वी काही पंप आणि आता नवीन 1,80,000 पंप असा तो कोटा देण्यात आलेला आहे. एकंदरीत राज्यातील शासनाचा किंवा महावितरणचा मोठा कोटा देण्यात आलेला आहे. तसेच सॅटेलाईट स्टेटस अंतर्गत कंपन्या उपलब्ध होतात. जरी मार्चपर्यंत जरी उद्दिष्ट पूर्ण झाला असेल तर त्याच्या अंतर्गत जे काही उद्दिष्ट घेण्यात आलेले की उद्दिष्ट 10.5 लाख पाहायचे आहे. उद्दिष्ट सोलर या योजनेच्या अंतर्गत कोटा हा संपलेला नाही. एका टप्प्याची प्रक्रिया पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असते. यापूर्वी उठल और असेल या अनेक शेतकऱ्यांना पात्र झालेले होते. त्यामुळे टप्पा 1 होता. टप्पा 2 आला. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि पंप पहिल्या टप्प्यामध्ये 25,000 पंप, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 पंप उपस्थित करण्यात आलेले आहे. आणि या योजनेचा फक्त 2,750 पंपापासून झाली आहे. हळूहळू त्या अंतर्गत टप्पे वाढत जाऊन आता 10.5 लाख पंपाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाही. ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, जे शेतकरी पात्र होतील त्या पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र टप्पा 1 मधून टप्पा 2 मध्ये, टप्पा 2 मधून टप्पा 3 मधून ज्यासाठी जो कालावधी असतो त्या प्रक्रियेत वेळ मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात यामध्ये कंपन्या समाविष्ट होतील. पद्धतीने सध्या योजनेच्या अंमलबजावणी होते. त्यामुळे लवकरच कंपन्या समाविष्ट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुढील लाभ जे आहेत ते जाऊ शकतात.